हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत चिली पनीर। त्यासाठी इथे मी चिली पनीरला लागणारे भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इकडे प्लेटमध्ये मी 100 ग्राम पनीर घेतले आणि त्याचे असे क्यूब कट करून घेतलेत। तर मी इथे एका बाउलमध्ये बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे किचन किंग मसाला टेस्टनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे लाल तिखट थोडंसं टाकून घेतलेलं आहे। तर या पेस्टमध्ये टाकण्यासाठी मी अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे। थोडंसं मी हे ड्राय थोडंसं मिक्स करून घेते। त्यानंतर इथं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि जसं जसं पाणी लागेल तसं तसं थोडं थोडं पाणी टाकून घेऊन मी ही पेस्ट बनवून घेते। आणि ही पेस्ट आपल्याला लिक्विड किंवा थोडीशी अशी दाटसर ठेवायची नाही आहे, मीडियमच ठेवायची आहे। आणि इकडे मी हे पनीरचे क्यूब थोडेसे लूज करून घेते। कट करून घेतलेले आहेत तरी लूज करून घेतले आणि यामध्ये टाकून असं घेतले। इकडे गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घेतलेलं आहे। इथं तेल गरम झालेलं तुम्हाला दिसतंय। तर आता हे पनीरचे क्यूब टाकून घेते आता मी एक एक करून। हे आता पनीरचे क्यूब असे टाकून झाल्यानंतर थोडा वेळ थांबून मी त्याला उलटून पालटून घेत आहे। तुम्ही पनीरचे क्यूब स्क्वेअर किंवा रेक्टँगलही करू शकता। हॉटेलसारखे पाहिजे असतील तर तुम्ही रेक्टँगल करा। माझ्या मुलांना स्क्वेअर क्यूब आवडतात तर मी इकडे स्क्वेअर क्यूब कट करून असे तळून घेते। आता हे तळून घेतलेले आहेत तर मी इकडे दुसरे पण पनीरचे क्यूब टाकलेले आहेत आणि हे पूर्ण पनीर तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी तेल कमी करून घेतले आणि त्यामध्ये ही शिमला मिरची आणि अद्रक लसूण मी चॉप करून घेतलं होतं ते टाकून घेतले। त्यानंतर मी कांदा टाकून घेतलेला आहे आणि थोडासा हा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये मी हे टोमॅटोचे स्क्वेअर टाकून घेतलेले आहेत। टोमॅटो, कांदा, शिमला मिरची मी हे स्क्वेअर शेपमध्येच कट करून घेतले। त्यानंतर मी इथे सोया सॉस टाकून घेतलाय, तो 2 चमचे टाकले आणि इकडे हे शेजवान चटणी टाकून घेते। इकडे मी हे 4 ते 5 चमचे शेजवान चटणी टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता, कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे थोडंसं आंबट गोड टेस्ट येण्यासाठी मी हे टोमॅटो केचप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून हे थोडं मिक्स करून घेते आणि मी गॅस हे सगळं हाय फ्लेमवरच ठेवलेलं आहे आणि त्यावरतीच मी हे करून घेते। आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपण जे काही फ्राय करून घेतलेलं पनीरचे क्यूब होते ते टाकून घेते मी आता आणि ते टाकून झालेले आहेत। तर आता हे मिक्स करून घेते आणि याला मी हे चांगले मिक्स करून घेते आणि तुम्ही टेस्ट करून आता बघू शकता आणि काही कमी जास्ती वाटलं तर त्यामध्ये ॲड करू शकता। यामध्ये मला थोडंसं तिखट कमी वाटलं त्यामुळे मी रेड चिली पावडर आणि रेड चिली सॉस टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे। इथे बघू शकता कसलं भारी टेम्पटिंग असं पनीर चिली रेडी झाले। आणि ह्या चिली पनीर सोबत खाण्यासाठी आपण सॅलड बनवूयात। तर मी या बाउलमध्ये पत्ताकोबी अशी लांबट कट करून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतले आणि त्यामध्ये टेस्टसाठी लाल तिखट टाकून घेते आणि या सॅलडच्या बाइंडिंगसाठी थोडंसं आपण तेल टाकून घेऊयात आणि मी हे थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथं थोडासा लिंबाचा रस टाकून घेते आणि स्पूननी काही प्रॉपर मिक्स करता येत नाही आहे, हे बघा। तर मी आता हे हाताने चांगलं असं मिक्स करून घेते आणि ही तुम्ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा, मुलांना खूप आवडते आणि घरची ही हेल्दी अशी चिली पनीर रेसिपी रेडी असल्यामुळे मुलं खूप आवडीने खातात।
हे बघा, हे सॅलड रेडी झालेलं आहे. त्यानंतर मी या चिली पनीरवरती इकडं हे स्प्रिंग ऑनियन कट करून घेतलं, म्हणजे कांद्याचीच पात मी टाकून घेतली आहे. आणि ह्या सॅलडवरती मी कोथिंबीर अशी बारीक कट करून घेतली होती, ते टाकून थोडंसं मिक्स करून घेते. आणि तुम्ही हे रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.